नमस्कार मंडळी, मी सूरज जोशी, आपला देवरुखचा यूट्यूबर या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर चला तर मंडळी, आपण किरव्या मासे पकडताना आम्ही केलेली धमाल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की बघा, आपल्याला देखील तितकीच मजा येईल। तर मी आणि मुन्ना आम्ही दोघेच पाठी राहिलो होतो, बाकी सर्व पोरं आमची आधीच पुढे गेलेले। तर हळूहळू चालत आम्ही तिथे पोहोचलो। यांच्या करामती आधीच सुरू होत्या। तर बघा, वरून मासे पकडण्याची अनोखी पद्धत ही आमची पोरं वापरतात। त्यानंतर मी आणि जयेशनी ही पद्धत वापरली। आमचे हात लागले दुखायला, तर आम्ही नेटचं जाळं लावून आम्ही वरती आलो किरव्या पकडायला। तर किरव्या पकडायला निघालो तर आमचा संकेत तोपर्यंत पोरांना वडापाव आणायला गेला होता। शेवटी आम्ही तिथून पर्यायला गेलो आणि तेवढ्यात आमचे वडापाव देखील आले। संकेता एवढी माझ्या सीनवर चालली याचा व्हिडिओ बनवतोय, नको त्यांना बनवतोय मी। असू दे, चला दाखवते वडापाव खाऊन झाले, मात्र त्या मिरचीनं सर्वांचाच धूर काढला होता। तर वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा किरव्या पकडायला लागलो। मोबाईलचा वापर करूनही या मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडून अशा प्रकारे जंगलांमध्ये फिरायला जाणं आणि या पद्धतीनं किरव्या मासे पकडणं, हे सर्व करणारी, हा स्वतः अनुभव घेणारी कदाचित ही आमची शेवटची पिढी असेल। पाणी खतून झालंय, काम वरून कोणी आता येणार नाही लोक। आज त्याच्या पायावर एवढी उचलेपर्यंत खाली जाते कुठे घेतो इकडे काय करणार काय नदी वरती असते काय ना तशी आलो एकदा उचलायला आता मी एकटा ट्राय करू फुल फ्राय। अरे तिकडनं टाकायला लागलं तिकडे मुन्ना इथे का बघ पाय आलं असेल तर राहू नाही येणार किरव्या हा बसलो आपल्या तिकडे काय राहुल त्याच्या पायात अरे काय नाही मला हाय इकडे बॅग आहे तिला ही बघ कोकल आहे अरे तू अशी कशी घेतो त्याच्या पायाच्या इकडे पकडाय नाही भेटत नाही। ही आली असती ना तर ही आली असती ब्लॉक मध्ये नको गेले आमची ओंकार सेठ क्या बोला तूने ब्लॉक मध्ये गेले आमची ओंकार सेठ हा सोडलोय। अरे तू चौकाचे मोबाईल घेऊन नाही तो कोणती घे
शेवटी आम्ही इथूनच पर्या फिरून थोड्या किरव्या पकडून पुन्हा मासे पकडत होतो तिथे आलो. यावेळी मात्र या जाळ्यामध्ये मासे अडकले होते. हा संडे आमचा अशा प्रकारे किरव्या आणि माशातच गेला. तर मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.